नमस्कार, तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी बरेच दिवस झाले माझे रेसिपी अपलोड करत नव्हती यूट्यूबवर, कारण की मला सेकंड बेबी झालं आणि सेकंड बेबी झाल्यानंतर मला व्हिडिओ शूट करायला, ते एडिट करायला आणि यूट्यूबवर पोस्ट करायला काही जमलं नसतं. सो मी ते व्हिडिओ शूट नाही केले. पण आता इथून पुढे माझे व्हिडिओज रेग्युलर येतील आणि प्लीज ज्या लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे माझे व्हिडिओ बघतायत माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. आजची आपली रेसिपी आहे पनीर चिल्ली. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पनीर चिल्ली करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे कांदा घेतलाय, लसूण आणि अद्रक घेतलंय, शिमला मिरची आणि हा स्क्वेअर शेपमध्ये कट केलेला कांदा, आणि मी इथे ओव्हल शेपमध्ये मिरची कट करून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कट करून घेऊ शकता. नंतर मी इथे कांद्याची पात घेतली आहे. इथे हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण फोडणीच्या वेळेस वापरू. आणि नंतर मी इथे पनीरचे क्यूब्स घेतले आहे, ते मी डायमंड शेपमध्ये कट करून घेतले. आता यात आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहोत. मी इथे 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करते आणि ते कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यानंतर मी ते छान टॉस करून घेते, म्हणजे जेणेकरून प्रत्येक पनीरच्या स्लाईसला कॉर्नफ्लॉवर लागेल. आता बरेच जण यात कलर येण्यासाठी रेड कलर ॲड करतात, पण माझ्या घरात खाणारे लहान मुलं आहेत म्हणून मी यात कुठलाही कलर ॲड करणार नाही. आता मी यात मीठ घालते आणि लाल तिखट, हळद घालते आणि ते परत एकदा चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घेते. ते छान मिक्स झाल्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेलात आपल्याला एक पनीरचे क्यूब ॲड करायचे आणि हे पनीरचे क्यूब छान बारीक गॅसवर तळून घ्यायचं. गॅसची फ्लेम हाय करायची नाही, अगदी मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे कुरकुरीत असे पनीरचे स्लाईस तळून घ्यायचे. पनीर छान क्रिस्पी तळून झाले की ते आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. अशाच प्रकारे आपण उरलेले पनीरचे स्लाईस पण तळून घेऊ. आता मी इथे कढई तापत ठेवली आहे. कढईत थोडं तेल घालायचं, जिरे, मोहरी छान तडतडले की त्यात आपल्याला आपण सुरुवातीला कट करून घेतलेला लसूण ॲड करायचा. लसूण छान तेलात परतला की त्यात आपल्याला अद्रकचे तुकडे घालायचे. अद्रक पण थोडा वेळ छान परतवून घ्यायचं. आधी आपण लसूण छान परतवून घेऊ, मग त्यात अद्रक ॲड करते. अद्रक पण छान परतवून घेऊ. मग यात आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करू. मी इथे गॅसची फ्लेम थोडी हाय केली आहे. हे पण छान परतलं की आपण सुरुवातीला जी कांद्याची पात घेतली होती त्यातली थोडी कांद्याची पात मी आधी ॲड करते, बाकी नंतर ॲड करू आपण. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नंतर ॲड करायची तुम्ही नंतर ॲड करू शकतात. आणि सुरुवातीला मी सांगायचं विसरले, यात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस लागणार आहे. इथे मी 2 चमचे सोया सॉस ॲड करते आणि रेड चिली सॉस मी 1च चमचा ॲड करेल, कारण सुरुवातीला आपण पनीरच्या स्लाईसमध्ये पण लाल तिखट ॲड केलं होतं. आता 2 चमचे टोमॅटो सॉस. ते छान मिक्स करायचं आणि याला छान ग्रेव्ही येण्यासाठी म्हणून मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर त्यात पाणी घालून त्याची प्युरी तयार केली आणि ती प्युरी मी यात हळूहळू करून ॲड करते, म्हणजे याला छान एक ग्रेव्ही तयार होईल आणि त्या ग्रेव्हीसोबत ते पनीरचे स्लाईस खूप सुंदर लागतील. असं हळूहळू करून आपल्याला त्यात ॲड करायचं अशा पद्धतीने. आणि मग आपल्याला त्यात आपण तळून घेतलेले पनीरचे स्लाईस ॲड करायचे. ते पण एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे छान मिक्स झाल्यानंतर आपण सुरुवातीला कट करून घेतलेल्या भाज्या ॲड करायच्या, जसं की शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची.
आणि कांद्याची पात. हे छान मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स झाल्यानंतर तुमच्याकडे जर ब्लॅक पेपर नाही सॉरी व्हाईट पेपर असेल तर तुम्ही व्हाईट पेपर ॲड करा. माझ्या घरात ब्लॅक पेपर होता, पण व्हाईट पेपर मी बरेच शोधलं, बाहेर गेली होती मी आणायला, पण मला नाही मिळालं. पण तुमच्याकडे व्हाईट पेपर असेल तर तुम्ही व्हाईट पेपर नक्की ॲड करा. आणि यात मी थोडीशी साखर आणि मीठ ॲड करते आणि आपली पनीर चिल्ली खाण्यासाठी रेडी. चला, मी आता एका प्लेटमध्ये सर्व करते आणि तुम्हाला टेस्ट करून दाखवते. मस्त अशी पनीर चिल्ली खाण्यासाठी रेडी झाली आहे. चल तर मग एक पीस खाऊन बघू. वाव, इट्स यमी. तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.